स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये। दिवाळी फराळाच्या ताटातील सर्वांच्याच आवडीची काटेरी, कमी तेलकट, कुरकुरीत, खमंग चकली सर्वांनाच आवडते। पण अशी चकली सर्वांना जमते असे नाही बरं का। बऱ्याचदा चकली करताना अखंड न पडता मध्येच सारखी सारखी तुटते, चकलीला काटे येत नाहीत किंवा ती खूपच तेलकट होते, तेलात टाकल्यानंतर विरघळते तरी, किंवा अजिबात खमंग होत नाही। तर अशी मस्त काटेरी, खमंग, कुरकुरीत, कमी तेलकट चकली जर तुम्हाला बनवायची असेल तर त्यासाठी परफेक्ट असावी लागते ती भाजणी। पहा, मी हाताने ही चकली आहे तोडलेली आहे आणि गरमागरम चकली आहे तरी देखील ती कुरकुरीत झालेली आहे आणि किती कमी तेलकट झालेली आहे। माझ्या हाताला अजिबात तेल लागलेलं नाही। आता भाजणी बनवण्यासाठी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही घ्या, मी इथे 1 किलो 1 कुकरचा डब्बा तांदूळ घेतलेला आहे आणि वाटीच्या सहाय्याने तुम्ही सर्व जिन्नस मोजून घेऊ शकता। पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ, ही 125 ग्रॅम मुगाची डाळ आहे। 1 किलो तांदूळ आणि बाकीचे सगळे जिन्नस मिळून ही आपली 2 किलोची भाजणी तयार होते। त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, त्याच वाटीने साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी, धणे 100 ग्रॅम घेतलेले आहेत आणि जिरे आहेत ते 50 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आणि पोहे 1 वाटी घेतलेले आहेत। सर्व जिन्नस भाजून घेण्यासाठी जाड तळाची मोठ्या आकाराची पसरट अशी कढई घ्यायची आहे आणि 2 बॅचमध्ये मी हा तांदूळ आता भाजून घेते। मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व जिन्नसे भाजून घ्यायचे आहेत। भाजण्यासाठी, हलवण्यासाठी आपल्याला पहा लाकडी उलथण्याचा वापर करायचा, म्हणजे आवाज येत नाही आणि या पद्धतीने पहा फुलेपर्यंत तांदूळ हा मस्त भाजलेला आहे। लगेच तो सुती कॉटनच्या कापडावर ओतून घ्यायचा आहे। यामुळे काय होणार आहे, मॉइश्चर येणार नाही, मस्त कुरकुरीत सगळं धान्य राहणार आहे। लगेच त्याच पद्धतीने मी मुगाची डाळ देखील हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेली आहे आणि लगेच हरभऱ्याची डाळ देखील अशीच आपल्याला भाजून घ्यायची आहे। पहा, थोडासा कलर चेंज झाला की कापडावरती ओतून घेतलेला आहे। साबुदाणा तर मस्त फुलेपर्यंत भाजायचा आहे। पोहे भाजायला अजिबात वेळ लागत नाही, पोहे लगेच भाजले जातात। लगेच उडदाची डाळ देखील आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। पण हे सगळं आपल्याला मिडियम फ्लेमवरच भाजायचं आहे, हाय फ्लेमवरती भाजायचं नाही, लक्षात घ्या। आता सगळं जिन्नस हे कापडावरती ओतून झाल्यानंतर धणे भाजायला तर अजिबात वेळ लागत नाही, अगदी 2-3 मिनटात धणे हे भाजून झालेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे। बंद गॅसवरती जिरे घालून ठेवलेले आहेत, म्हणजे मस्त कुरकुरीत जिरे देखील होतात। आता सगळं धान्य पहा या पद्धतीने कापडावरती ओतून घेतल्यानंतर ते थंड करून घ्यायचं आहे। त्यातील एखादा तुम्ही दाणा खाऊन पहा, सगळ्या पदार्थांमधला कुरकुरीत मस्त लागला की आपलं धान्य परफेक्ट भाजलेलं आहे असं समजावं। आता सगळे जिन्नस हे मस्तपैकी मिसळून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर पिशवीत भरून आपल्याला हे धान्य आहे ते गिरणीतून दळून आणायचं आहे। पहा, गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि या पद्धतीने 2 किलोची भाजणी तयार झालेली आहे। तुम्हाला अर्धा किलोची चकली बनवून दाखवणार आहे। ही 1 वाटी म्हणजेच पाव किलो पीठ असणार आहे। तर असे आता आपण 2 वाट्या पीठ भरून घेणार आहोत, म्हणजे ही आपली होणार आहे अर्धा किलोची चकली। तर पहा, पहिली वाटी मी घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे भाजणी आहे ती चाळूनच घ्यायची आहे, कारण त्याच्यामध्ये काहीतरी कचरा किंवा मोठं धान्य राहिलेलं असतं आणि ते मग पिठामध्ये किंवा चकलीचं जेव्हा आपण पीठ मळतो आणि चकली करतो तेव्हा अडकण्याची शक्यता असते, म्हणून आत्ताच ते पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे। 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, लक्षात घ्या। अर्धा किलोच्या प्रमाणात ही चकली मी तुम्हाला दाखवत आहे। पहा, या पद्धतीने कचरा निघालेला आहे। आता पहा, 2 वाटी आपलं पीठ आहे, याच वाटीने पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीने मी पाणी मोजून घेत आहे। 2 वाटी पिठासाठी मी 1.5 वाटी पाण्याचा वापर करत आहे। यापेक्षा आपल्याला जास्त पाणी अजिबात घालायचं नाही। डोळे झाकून तुम्ही हे मेजरमेंट घ्या, या प्रमाणात तुम्ही कितीही प्रमाणात चकली बनवू शकता, अजिबात फसणार नाही। तर पहा, 1.5 वाटी बरोबर मी पाणी घातलेलं आहे। लगेच आपल्याला त्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे, हिंग घालायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये तिखटाचे प्रमाण 1.5 चमचा मी इथे तिखट वापरलेलं आहे।
आणि 2 चमचे ओवा घेतलेला आहे हातावरती, तो क्रश करून घालायचा. मस्त चकलीला फ्लेवर उतरतो, हे बारकावे लक्षात घ्या. आणि मस्त असा चोळून भरपूर वेळ चोळायचा आणि मस्त त्यामध्ये आदनामध्ये हा ओवा आहे तो घालून टाकायचा. आता 1-2 वाटी आपलं पीठ आहे, तर एका वाटीला 2 चमचे मी मीठ घालत आहे. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आणि पहा, आता ही एक खास ट्रिक आहे. आता तेलाचा वापर न करता तुम्ही इथे बटर घाला. प्रत्येकी एका वाटीला पहा या प्रमाणात बटर घालायचं आहे. अर्धा चमचा, अर्धा चमच्याला पण थोडंसं कमी मी बटर घातलेलं आहे. आणि बटरमुळे चकली आहे तुम्ही कधीही खाल्ली नसाल अशी खमंग चकली आणि कुरकुरीत चकली होते, पोकळ चकली होते, कमी तेलकट चकली होते. आता खळखळून पाण्याला उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरती आता हे पीठ घालून घ्यायचे. आणि पाण्यामध्ये सगळे मसाले घातल्यामुळे चकली एका कलरची होते, एकसारखी दिसते आणि चकलीला सुरेख कलर येतो आणि आपल्याला जास्त वेळ मिसळत बसायची गरज पडत नाही. अगदी चुटकी सरशी आपले काम होऊन जाते. त्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ घाला, माझ्याकडून विसरलेले आहेत, पण मी आता पीठ चुरताना मी घालून घेणार आहे. पण जेव्हा आपण सगळे मसाले ॲड करत असतो तेव्हाच पांढरे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये घाला. तर पहा, या पद्धतीने सगळं मिश्रण हे चमच्याच्या साहाय्याने मी असे हलवून घेतलेले आहे. आणि पाण्याचे किती परफेक्ट प्रमाण झालेले आहे तुम्ही लक्षात घ्या. एक ठिपकासुद्धा आपल्याला पीठ मळताना सुद्धा लागणार नाही. इतक्या पाण्यात आपली ही काटेरी चकली होणार आहे. पाण्याचे प्रमाण जास्त झाले, पीठ जर घट्ट नाही झाले तर चकलीला काटे येत नाहीत, हे बारकावे लक्षात घ्या. आणि पहा, फक्त 2 मिनटं मी पीठ झाकून ठेवलेलं आहे. 2 मिनटापेक्षा आपल्याला जास्त वेळ पीठ झाकायची गरज नाही. आणि इकडे पसरट ताट घेऊन सगळी उकड आहे ती ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आणि लगेच आपल्याला हे पीठ आहे ते मस्तपैकी चुरून घ्यायचं आहे. तर आता मी तीळ घातलेले नव्हते, आत्ता मी काढून ठेवले पण माझ्या लक्षात आले नाही, म्हणून मी आत्ता तीळ घालून घेणार आहे यामध्ये. आणि उकड अजून थोडीशी गरमच आहे, पण आपल्या हाताला सहन होते इतकी ती गरम आहे, म्हणून साईडने चुरत राहायचं आहे. माझ्यासारखे जर तुम्ही तीळ घालायचे आदनामध्ये विसरलात तर या पद्धतीने नंतर देखील घालू शकता. आणि पहा, मी बिलकुल पाण्याचा हात किंवा पाण्याचा एक थेंब वापर न करता हे पीठ या पद्धतीने मळून घेतलेले आहे. पाण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आणि चकलीसाठी पीठ हे घट्टच असावं नेहमी, म्हणजे चकलीला छान काटे येतात. पिठामध्ये सगळे मसाले घालण्यापेक्षा पाण्यामध्ये किंवा आदनामध्ये आपण सगळे मसाले घातल्यामुळे पिठाला काय सुरेख कलर आलेला आहे पहा. या ट्रिकमुळे सगळे जिन्नस आहेत ते एकसारखे मिसळले जातात, एकसारखा कलर येतो, त्यामुळे चकलीसुद्धा आपली सुरेख तयार होते. पहा, मस्तपैकी पीठ हे मळून घेतलेलं आहे. आता या पिठाचा एक मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि राहिलेले पीठ पातेल्यामध्ये झाकून ठेवा, म्हणजे ते कडक होणार नाही. आता आपल्याला जेव्हा सोऱ्यामध्ये पीठ घालायचं आहे पहा, तर मोठ्या आकाराचा असा रोल करून घ्यायचा आहे. असा रोल केल्यामुळे काय होणार आहे, चकली अजिबात मध्ये तुटणार नाही. लक्षात घ्या, अखंड तुमची सलग कंटिन्यू चकली पडत राहणार आहे, मध्ये अजिबात तुटणार नाही. म्हणून या पद्धतीने मोठा रोल करायचा एकदाच आणि मस्त दाबून असं पीठ भरायचं. आणि सोऱ्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतर रोल घातलेला आहे मी, आणि दाबून घेऊन या पद्धतीने चकली पाडून घ्यायची आहे. तुम्ही किती उंचावरून चकली सोडा, अजिबात आपली चकली तुटणार नाही. काय सुंदर काटे दिसत आहेत पहा चकलीला. मस्त आपली चकली तयार झालेली आहे. आणि या पद्धतीने जॉईंट आपल्याला हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. आणि काय सुरेख कलर आलेला आहे आणि मस्त चकली काटेरी आपली झालेली आहे. आता याच पद्धतीने सर्व चकल्या आपल्याला ताटामध्ये करून घ्यायच्या आहेत, किंवा पेपरवरती सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे पटकन आपल्याला उचलायला हातासरशी येते. आणि या पद्धतीने मी सर्व आता चकल्या ह्या करून घेणार आहे. आणि किती झटपट आपली चकली तयार होत आहे पहा. आणि पाडायला अजिबात त्रास होत नाही, मध्ये आधी अजिबात चकली तुटत नाही, अखंड चकली माझी पडत राहते. पीठ देखील पहा या पद्धतीने रोल करून दाबून सोऱ्यामध्ये घालून घेतलेलं आहे. ही ट्रिक वापरून पहा तुम्ही, चकलीचे पीठ सोऱ्यामधील संपेपर्यंत मध्ये आधी चकली तुटणार नाही. ही खास ट्रिक आहे. आणि कितीही वरून तुम्ही चकली सोडा पहा, अजिबात चकली तुटत नाही. आणि सर्व चकल्या मी किती वरून सोडत आहे, पण कुठेही माझं पीठ
तुटत नाही, मला हातानेच तोडून घ्यावं लागतं तेव्हाच ते तुटत आहे. इतकं भारी हे चकलीचं पीठ झालेलं आहे तयार. तर ही ट्रिक नक्की वापरून पहा. असे वाटीने पिठाचे आणि पाण्याचे प्रमाण घेऊन तुम्ही कितीही प्रमाणात चकली बनवू शकता. डोळे झाकून करा, अजिबात बिघडणार नाही आणि काटेरीच चकली तुमची होणार हे मी खात्रीने सांगते. आणि चवीला तर ही चकली आहे ती अतिशय टेस्टी झालेली आहे, कारण यामध्ये आपण तेलाचा वापर न करता बटर घातलेले आहे. तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही लोणी घातल्यावर सुद्धा चकली तितकीच टेस्टी होते. फक्त तेलाचा वापर न करता तुम्ही बटर किंवा लोण्याचा वापर करून एकदा चकली करून पहा आणि ती खाऊन पहा. खाल्ल्याशिवाय तुम्हाला त्याची टेस्ट कळणार नाही. ही छोटीशी ट्रिक आहे, पण यामुळे चकली अप्रतिम चवीची होते. तुम्ही कधीही खाल्ली नसाल अशी चकली तयार होते. आणि पहा, या पद्धतीने माझी सर्व चकली ही करून झालेली आहे आणि आपल्याला पहा किती सहज उचलता येते आणि एक तुकडासुद्धा माझा इतक्या चकली करताना पडलेला नाही. आता चकली तळताना पसरट आकाराची मोठी कढई घेतलेली आहे. तेल तापत ठेवलेलं आहे आणि कडकडीत तेल गरम नाही हे लक्षात घ्या. खूप थंड नाही आणि खूपच कडकडीत तेल नाही, हे मीडियम तेल तापलेलं आहे. मीडियम तेलामध्येच आपल्याला ही चकली आहे ती तळून घ्यायची आहे. हाय फ्लेम आपल्याला गॅसची करायची नाही, मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही सर्व चकली आहे ती तळून घ्यायची आहे. म्हणजे मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट चकली होणार आहे. आणि बटरसुद्धा मी सांगितल्या प्रमाणातच घालायचे आहे. बटरचे प्रमाण जरी जास्त झाले आदनामध्ये घालताना तरी देखील चकली आहे ती तेलकट होऊ शकते. ह्या सांगितलेल्या ट्रिक आहेत, टिप आहेत, त्या लक्षात घ्या आणि पहा मस्तपैकी चकली जेव्हा बुडबुडे त्याच्यावरचे कमी होतील तेव्हाच आपल्याला पलटून घ्यायची आहे. या पद्धतीने एकदम कडकडीत तेलामध्ये जरी तुम्ही चकली तळली तर ती मग काही दिवसाने नरम पडते आणि वरूनच कलर येणार तिला, आतपर्यंत ती तळली जाणार नाही. आणि काय सुरेख कलर आलेला आहे पहा. मी अगदी 5 मिनटं ही चकली आहे 5 ते 7 मिनटापर्यंत तळत होते आणि मस्त आपला चकलीला कलर आलेला आहे आणि चाळणीमध्ये या पद्धतीने काढून घेतलेली आहे. आणि आता याच पद्धतीने मी सर्व चकली ही तळून घेणार आहे. आणि सोडताना मध्ये अशी घालायची नाही, साईडनी सोडायची चिटकून कढईला पहा या पद्धतीने. म्हणजे अंगावर तेल उडण्याची भीती राहत नाही, हातावरती तेल उडणार नाही. आणि सोडल्यानंतर तेलाचे बुडबुडे पूर्ण कमी झाल्यानंतरच पलटी करून घ्यायची आहे. तळताना सुद्धा काही खास ट्रिक असतात. भाजणीपासून तर अगदी चकली तुम्ही कशी तळता तिथपर्यंत सगळ्या स्टेप बाय स्टेप फॉलो करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे चकली ही आपली मनासारखी होत असते. आणि काय सुंदर कलरवरती ह्या चकल्या तळल्या जात आहेत आणि मस्त एकसुद्धा चकली तेलामध्ये सुद्धा तुटत नाही तळताना किंवा चकली करताना सुद्धा तुटलेली नाही. एक तुकडासुद्धा माझा पडलेला नाही चकलीचा. आणि पहा या पद्धतीने चकली अजून मी तळतच आहे. तुम्हाला एक चकली मी पहिली बॅच आहे तळलेली त्यातील मी तोडून दाखवते. आणि अजून तर व्यवस्थित थंड झालेली नाही तरी देखील तुम्ही ही चकली पहा किती कुरकुरीत झालेली आहे. आणि थंड झाल्यावर तर ती कुरकुरीत होणारच आहे. खुसखुशीत न होता ही कुरकुरीत झालेली आहे. आणि खुसखुशीत चकली ही खूपच तेलकट होते. आणि पहा अजिबात माझ्या हाताला तेल नाही लागलेलं. आणि काय सुंदर चकली झालेली आहे. मस्त पोकळ हलकी चकली तयार झालेली आहे. चकली 2 कारणामुळे तेलकट होते. एक तर तुम्ही तळताना थंड तेलामध्ये जर चकली तळली तर ती सुद्धा तेलकट होऊ शकते. आणि आदनामध्ये प्रमाणापेक्षा तुम्ही तेलाचा किंवा लोण्याचा वापर जास्त केला तरीसुद्धा तेलकट चकली होते. ह्या ट्रिक लक्षात ठेवा आणि मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही चकली करून पहा आणि मग नंतर मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे तुमची चकली म्हणून. आणि नक्की यावेळेस तुम्ही बटरची किंवा लोण्याची चकली करून पहा आणि त्याची चव मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बटर किंवा लोणी घालून केलेली चकली जर तुम्ही एकदा केली तर नेहमी याच पद्धतीने करणार हे मी खात्रीने सांगते. आणि माझी चकली तर 1 नंबर झालेली आहे. या खमंग चकलीला नक्की लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.